साहित्य आपण पाहिलं होतं. होय. कृती करूयात. होय. काय करायचंय आता आपल्याला हे पहिलं मिक्स करून वाटून घ्यायचं. हे ज्वारीच्या लाह्या आणखी गूळ आणि गूळ. होय. बर ठीक. ज्वारीच्या लाह्या आणखी गूळ याची भरड करायची आपल्याला मिक्सर मध्ये. बर गूळ किती लागणार? घ्या सगळं. आता ह्याची भरड करून घ्यायची. होय. चला ठीक आहे. ज्वारीच्या लाह्या आणि गुळाची आम्ही भरड करून घेतो, मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. मलिदासाठी लागणारा पहिला टप्पा आपण पूर्ण केला. ज्वारीच्या लाह्या आणि गुळाचं मिश्रण तयार करून घेतलं. पुढे आता बाउलने सगळं मिक्स करायचं आपल्याला. अच्छा बर. मला आधी सांगा काय काय लागणार आहे. सगळं हे आधी घ्यायचं. हो घ्या. बर. पुढे गव्हाच्या भाकरीची भरड. मला सांगा, आपण आता गव्हाची भाकरी वापरली आहे तर त्याची पोळी घेतली तर नाही चालत का? चालेल, पण हे कसं आपण 15 दिवस पण ठेवू शकतो. पातळ पोळी असेल ती आपण तेवढी ठेवू शकत नाही. आता हे आपण गहू भाजून घेतलं, भरडलं, पुन्हा त्याला फ्राय केलं. बरोबर. आणि तसं केल्यामुळे जास्त दिवस राहू शकते. करेक्ट. आणि ती भाकरी केल्यामुळे जरा क्रिस्पी आहे, ती टिकू शकते आणि चवही त्याची वेगळी येते. बरोबर. पुढे आता हे ड्रायफ्रूट. बरं. त्याच्यामध्ये काजू आहेत, मनुका आहेत, बदाम आहे. हो. बरं. खोबरं. पुढे होय. पुढे खजूर कापलेला. बर. काळे खजूर जरा मऊ असतात म्हणून आपण लाल घेतलेत का मुद्दाम? नाही, चव वेगळी लागते ना, दोघांची चव वेगळी आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण गुळ घातला. गुळाच्या ऐवजी जर डायबिटीसच्या लोकांनी खजूराची जास्त वापर केला तरी चालू शकतो. बर. फॅन्टास्टिक. डिंक. बर. वेलची जायफळची पूड. बर. बघा किती लागणार आहे. बस. बस. पुढे आणि ते मिक्स करायचे. हाताने केल्यावर जरा चांगलं मिक्स होणार. घ्या बरं करून. मग म्हणजे तुमच्या हातची चव चाखल्याचा मला आनंद मिळेल. हो ना. तुम्ही सगळं माझंच करून घेताय. नाही हो, तुम्हीच म्हणलात. मी मदत करतो तुम्हाला. मदत म्हणजे सगळंच करून घेणं असतं. करून घेतात ना, त्यात काय. ठीक आहे, आपण मिक्स करून घेतोय. माझ्या एक असं लक्षात आलंय की डिंकाच्या लाडवामध्ये जे जे काही पदार्थ असतात ना, ते सगळे ह्याच्यामध्ये. डिंकाचा लाडू आपण थंडीच्या दिवसात खूप खातो. हो, थंडीच्या दिवसासाठीच ही रेसिपी आहे. हेच मला अपेक्षित होतं, कारण डिंक आहे, गुळ आहे, खजूर आहे, वेलची पावडर आहे. बरोबर ना? होय. वा वा वा. पुढे झाली आपली रेसिपी. आता ह्याच्यात फक्त तूप घालायचं आणि खायचं. मग तूप आपण लगेच घालूयात की? हो. एवढी सोपी रेसिपी आहे? हो. घालू? होय. किती लागणार आहे? तुम्हाला हवं तेवढं. तुम्हाला जर जास्त बनायचं असेल तर तर सगळं घाला. नाही, मला जसं आहे तसंच राहायचंय. मग कमी घाला. मग एवढं प्रमाण पुढे. ठीक आहे, मग आता हे मिक्स करून घ्या. होय. वा, सगळं माझ्या आवडीनुसार बनवताय तुम्ही आज. हो. चला, व्हेरी गुड. हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर मलिदा तयार होईल. अत्यंत हेल्दी आहे, चविष्ट तर असणारच आहे, कारण सगळे आपल्या आवडीचे पदार्थ आहेत. आम्ही हे तूप घालून छान मिक्स करून घेतो. तुम्ही तुमच्या आवडी निवडी आणि बाकी सगळ्या गोष्टींनुसार तूप घाला. पटकन येऊन घ्या साहित्य आणि कृती. मलिदा करण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाच्या भाकरीची भरड, ड्रायफ्रूटची भरड, खजूर, भाजलेला डिंक, भाजलेल्या खोबऱ्याचा किस, भाजलेल्या ज्वारीच्या लाह्या, तूप, वेलची आणि जायफळ पूड. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये ज्वारीच्या लाह्या आणि गूळ घालून मिक्सर मधून वाटून लाह्याचं मिश्रण तयार करून घ्यावं. दुसऱ्या काचेच्या भांड्यामध्ये लाह्याचं तयार मिश्रण, गव्हाच्या भाकरीची भरड, ड्रायफ्रूटची भरड, भाजलेल्या खोबऱ्याचा किस, खजूर, भाजलेला डिंक आणि वेलची पूड घालून सर्व एकत्र करून त्यामध्ये तूप घालून मिश्रण पुन्हा एकत्र करून डिश सर्व्ह करावी. आता मी याच्यामध्ये घी पण मी टाकणार आहे. रेड चिलीज टाकूया आपण. सुक्या लाल मिरच्या 3-4. याच्यात जाणार आहे 1 चमचा लसूण पेस्ट टाकतोय. त्याला छान परतून घेतोय तेलामध्ये. तेल आणि घी मध्ये परतून घेतोय. नंतर त्याच्यात टाकतोय थोडंसं आलं. टाकूया आता कांदा. 2 छोटे कांदे बारीक चिरलेले याच्यात टाकले मी. आता कांदा टोमॅटोचा आपण मसाला करून घेणार आहोत. त्याच्या आधी याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडी हिरवी मिरची, कांदा परतून घेतोय छान. त्यात हिरवी मिरची पण टाकली आहे. आणि आपण हा जो मसाला केलेला आहे त्याच्यामध्ये काय आहे, मसाल्यामध्ये काहीच नाही. आपण धणे जिरे फक्त भाजलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण थोडी कसुरी मेथी पण टाकलेली आहे. हा मसाला अर्धा मसाला याच्यात टाकतो. लागला तर आपण नंतर टाकूया, बघूया किती लागतो.
खमंग असा वास आलाय, छान मस्त वास आलाय. या मसाल्यामुळे खूप मजा येणार आहे. आणि याच्यात आता जाणार आहे टोमॅटो. आपण टोमॅटो 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, बारीक चिरलेले आहेत, ते याच्यात टाकलेले आहेत. आणि हे मटारचे दाणे ते आपण वाफवून घेतलेले आहेत आणि वाफवून त्याला थोडेसे आपण ते टाकणार आहोत. म्हणजे सगळे कशी ही कलरफुल आणि टेस्टी अशी भाजी होईल. म्हणजे मशरूमचा तर त्याच्यामध्ये टेस्ट तर आहेच, चव आहेच, पण त्याचबरोबर मटरचे दाणे पण लागतील मध्ये खाताना. कॅबेज आहे, शिमला मिरचीची टेस्ट त्याला खूप मस्त लागते या भाजीला. थोडी याच्यात हळद टाकतोय. थोडं पाणी. त्या मसाल्यामध्ये आता टाकूया आपण थोडे मटारचे दाणे, शिमला मिर्च, याच्यात जाणार आता गरम मसाला. आहा, त्याला एक 3-4 मिनिटं परतायचं आहे छान. बस. आता याच्यात टाकणार आहे मी मीठ, त्याचबरोबर हे मशरूम्स आणि पत्तागोबी जे आहे ते पण याच्यात टाकणार आहे मी. अशी ही सुकी अशी जी भाजी आहे ती तयार करतोय आपण. त्याला 2 मिनिटं शिजवतोय म्हणजे मशरूम्सचे आणि शिमला मिरचीचे सगळे ज्युसेस त्या मसाल्यामध्ये पण छान उतरतील आणि टेस्टी लागेल एकदम भाजी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता सगळ्यात शेवटी आपण थोडंसं क्रीम घालणार आहे. क्रीममुळे काय होतं की ते त्याचं जे मसाला आहे, जे कोटिंग आहे ना, ते व्यवस्थित सगळं एकत्र होतं, सगळ्या गोष्टी चिटकतात आणि रिचनेस पण थोडासा छान येतो. क्रीम नसेल तर थोडी साय फेटलेली वापरली तरी पण चालेल आपल्याला. हा रंग आता मस्त आलाय, टेस्ट पण याची भारी असणार आहे. आपण जो कुटलेला मसाला केलाय तो आणखीन लागेल का ते बघूया आपण. थोडंसं चालेल. टेस्ट एकदम भारी आहे, मस्त. बस आपली जी लजीज आपण जी भाजी तयार केली आहे, लजीज कुम शिमला मिर्च, ही तयार आहे मंडळी. याला गरमागरम मस्त प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. लजीज कुम सिमला मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिरलेला टोमॅटो, मशरूम्स, हिरवी सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, उकडलेले हिरवे वाटाणे, चिरलेला कोबी, क्रीम, लाल सुक्या मिरच्या, तूप, कसुरी मेथी, जिरं, आलं, लसूण पेस्ट, धणे, गरम मसाला, हिरवी मिरची, मीठ आणि हळद. कृती: प्रथम एका पॅन मध्ये धणे आणि जिरे भाजून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून मशरूमचे काप, चिरलेला कोबी आणि मीठ घालून एकत्र परतून घ्यावं. भाजून घेतलेले धणे जिरे खलबत्त्यामध्ये काढून त्यामध्ये कसुरी मेथी घालून एकत्र वाटून घ्यावं. नंतर एका खोलगट पॅन मध्ये तेल आणि तूप गरम करून त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या, 1 चमचा लसूण पेस्ट, आलं आणि बारीक चिरलेला कांदा घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. त्यानंतर हिरवी मिरची, धणे, जिरे, कसुरी मेथीचा मसाला, बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, पाणी, उकडलेले हिरवे वाटाणे, सिमला मिरची, गरम मसाला, मीठ, मशरूम्स, चिरलेला कोबी आणि क्रीम घालून सर्व मिश्रण एकजीव करून डिश सर्व्ह करावी. मंडळी, आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे शेंगा चणे मसालेदार. पुढची जी रेसिपी करणार आहोत ती आहे गाजर, खोबरं आणि पिस्त्याची वडी.